ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दकं नव प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिरूपा श्रीतीर्था सरस्वती तीर्थोदितम् अज्ञानतिमिरान्धकारां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परमाचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारक निधन शास्त्रं श्री मूलाचार्य प्रतिज्ञामदे अस्य मूल ग्रंथ कर्तारं श्री सर्वज्ञ देवा स्तोत्र ग्रंथ कर्तारं श्री गंधर्वदेवा प्रतिगंधर्वदेवा तेषां मुचोनुसारमासाद्यं सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गौतम मुनि मंगलं कुन्दकुंदाय जैन धर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जयं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं ज्ञानाचार्यफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनः नत्वा वसिष्ठज्ञानाचार्यं विश्वावृदीपकम्। पंच परमेष्ठी भगवान की जय हो। अहिंसामय विश्व धर्म की जय हो। सिद्धांत शास्त्र की जय हो। परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महाराज की जय हो। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय हो। संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय हो। शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सरस्वती सागर जी महाराज की जय हो। 3 करोड़ महाराजों की जय हो। आचार्य भगवंत सकल कीर्ती महाराज मूलाचार्य प्रतिज्ञा ग्रंथा 6व्या अधिकारामध्ये विनय तपाची चर्चा चालत असताना सांगितलं की पूर्व चर्चेमध्ये मुनी लोक महाविनय रूपी जहाजामध्ये बसून अत्यंत गंभीर अशा आगमरूपी महासागरात अत्यंत शीघ्रतेने ते पार करतात आणि कठीण अशा कठीण संसाररूपी समुद्राला सुद्धा ते कमी वेळेमध्ये शीघ्रतेने त्याला पार करून मोक्ष सिद्धक्षेत्र पंचमगतीला प्राप्त करतात अशी पूर्व चर्चा आपली झालेली होती। आज या ठिकाणी विनयामुळे अनेक गुणांची प्राप्ती होते याचं वर्णन आपल्याला स्वरूप बघायचं आहे। विद्या विवेक कौशल्य क्षमा ध्यान प्रबला गुण विनायासेन जायन्ते विश्वे विनयशालिनः विना विनयोक्ता महाकीर्ति प्रसर्पति जगत्त्रयम् उत्पद्यन्ते परा बुद्धि सतां विश्वात्मदीपिका स्वसंगे मान्यतां पूज्यां स्वसंगे मान्यतां पूजां ख्यातिं च स्तवनादिकां तपोरत्नत्रयं शुद्धं लभन्ते विनयान्विता चतुराराधनां मैत्रीं शान्त्यार्जवा
श्रयन्ति विनयाद्बुधा विनयाचारिणां शत्रुर्गच्छेत सुमित्रताम् उपसर्गा विलयन्ते दुःखन्ते त्रिजगत्श्रिया अहो सद्विनया पृष्टा मुक्ति स्त्रीयोगिनां स्वयं इत्यात्रालिङ्गनं दत्ते कान्ततामरयोषिताम् इत्यादि प्रवरण्यात्वा विनयस्य फलमिदा कुर्वन्तु सर्वसङ्गानां मुक्तये विनयं सदा। आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात की विनय धारण करने वाले पुरुषों के विद्या, विवेक, कुशलता और उपशम आदि अनेक उत्तम गुण बिना ही परिश्रम के अपने आप आ जाते हैं। विनय जो धारण करतो त्या विनय धारण करणाऱ्या जीवाला मुनी महाराज असू दे सर्वांनाच अनेक विद्या, विवेक, विद्या म्हणजे ज्ञान, कला, कौशल्य, विनय, विवेक, कुशलता म्हणजे विवेक और उपशम, उपशम म्हणजे कशांची मर्दता आदि अनेक उत्तम गुणांची प्राप्ती परिश्रमाशिवाय मिळते। पण इतर विनयाचं पालन करणं हेच मोठं परिश्रम आहे। कारण वर्तमानमध्ये लोक कष्ट करायला तयार आहेत, सगळं करायला तयार आहे, पण विनय करायला तयार नाहीत। आणि विनयाशिवाय परिश्रम दुसरं कशात नाही। बाह्य जगामध्ये दिसते ती शारीरिक परिश्रम दिसते, त्या शारीरिक परिश्रमामुळे तुम्हाला द्रव्य मिळू शकतो, पण त्या द्रव्याचा उपभोग, उपयोग योग्य ठिकाणी कसा करावा हे बाह्य परिश्रमाने करणार। मग अंतरंग परिश्रम काय आहे तर अंतरंग परिश्रमामध्ये क्षमा धारण करणं हे वीरांचं भूषण। उत्तम मार्ग, आर्जव, शौच, सत्य, संयम हे जे 10 धर्म आहेत हे पालन करण्यासाठी मनाचा मोठेपणा किंवा मनाला समजावून सांगून ती स्वीकारायची जी तयारी आहे तो परिश्रम फार मोठा आहे। तो दिसत नाही पण तोच महत्वाचा आहे। म्हणून इथं जे परिश्रमाशिवाय म्हटलं हे फक्त बहिरंग घ्यायचं परिश्रम, बाहेर जो परिश्रम दिसतो लोकांना, जगाला घाम घालण्याचा, कष्ट करण्याचा, त्या परिश्रमाशिवाय अनेक गुण विद्येची प्राप्ती होते असं घ्यायचं। आयत जैन धर्मात काहीही मिळत नाही, कष्टाविना फळ नाही, फुलाविना फळ, जे फुलाविना फळ आहे त्याला अपक्ष म्हणतात जैन। आणि जे कष्टाविना फळाची अपेक्षा करतात ते अंधश्रद्धाळू असतात। जे कष्टाने मिळवलेले असते तेच टिकते। म्हणून या वर्तमानामध्ये ठीक आहे, या सगळ्या कायदेशीर व्यवस्था आल्या की आई वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार, मुलांचा जेवढा अधिकार तेवढा मुलींचा अधिकार, या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या बाह्य या कायद्याच्या अपेक्षेने ठीक आहे। पण वास्तविक
आई वडिलांच्या संपत्तीवर आपला अधिकार गाजवायचाच नसतो, मुलगा असो किंवा मुलगी असो. त्यांनी स्वकष्टातून आपलं जीवन निर्माण करायचं असतं. आई वडिलांनी दिलं तर ठीक, नाही दिलं तर अजून ठीक. सुपुत्र होतो कादन संचय, कुपुत्र होतो कादन संचय. सुपुत्र जो असतो तो आई वडिलांच्या संपत्तीवर जगत नाही, तो आपल्या संपत्तीवर आई वडिलांची सेवा करतो. आई वडिलांचा आधार कुठपर्यंत घ्यायचा असतो? एक 20-25 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होऊन आपण कर्तृत्वान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आई वडिलांच्या पैशाचा, संपत्तीचा, त्यांच्या जीवनाचा आधार घ्यायचा असतो. आणि एकदा आपण स्वकर्तृत्ववान झालो तर आपला आधार आई वडिलांना द्यायचा असतो. म्हणून सुपुत्र होतो कांदन संचय. जो सुपुत्र असतो तो आई वडिलांच्या संपत्तीवर स्वतःचं जीवन जगत नाही तर आपल्या कर्तृत्वानं आई वडिलांना जगवतो, तो सुपुत्र. अशा मुलांसाठी संपत्ती मिळवून ठेवायची गरज नाही, कारण ते स्वाभिमानी असतात. कुपुत्र होतो कादन संचय. आणि जे कुपुत्र असतात अशा लोकांच्यासाठी धनसंचय, संपत्ती साठवून काही आवश्यकता नाही. का नाही? तर वास्तविक त्यांना किती जरी मिळवून दिला तरी त्याचा दुरुपयोगच होणार. सापाला किती जरी तुम्ही केशर घालून जरी खूप पाजला तरी त्या दुधाचं विषच होणार. तुम्ही अशा मुला मुलींच्यासाठी किती मिळवून ठेवा त्याचा दुरुपयोगच होणार. पण आपलं काय करायचं? आमच्यात कन्नडमध्ये म्हणतात कळगी नाची गाणी, म्हणजे आतड्याला लाज मागून असतात. ते कसलं जरी असलं तरी ते आमचंच म्हणून आम्हाला स्वीकारायचे. पण लक्षात ठेवा, आम्ही कुठंतरी एक मिनिट असं विचार केला पाहिजे, आम्ही कुठं तर त्यांना परावलंबी करतोय का? आम्ही कुठं तर त्या लोकांना स्वाधीनता, स्वावलंबनापासून दूर घेऊन जातोय का? आम्ही त्यांना पुरुषार्थापासून कुठं परावलंबी करतोय का? आम्ही विचार करत नाही. उत्तरेतली लोक बघा, शिकवूपर्यंत शिकवतात, त्याच्यानंतर ही 1 कोट 2 कोट रुपये 3 कोट म्हणजे चल तुझा बिझनेस तुझं तू करायचं. तू व्यवस्थित चालवलास तर आमचं पण तुझं आहे, जर नाही चालवलास तर आमचं कुठं दान द्यायचं काय कुठं खर्चायचं ते आमचं आम्ही ठरवतो. आम्ही आमचं आहे हे तुझंच आहे असं समजून तू जीवन जगू नकोस. तुझं आहे तेवढं तुला दिलं, आई बाप म्हणून तुला जन्माला घातलो, आम्ही सांभाळून मोठं केलो. आता आमचं कर्तव्य जबाबदारी तेवढं तुला दिलो. आता हे सांभाळायचं की नाही सांभाळायचं? तुला दिलेलं तू वाढवलास तर नक्की तू या योग्यतेचा आहेस म्हणून आम्ही तुला आमचं देतो. ते पण द्यायचं की नाही आम्ही शेवटला ठरवणार, आत्ता नाही. आणि तुला दिलेल्या गोष्टीचा जर तू दुरुपयोग केलास, तू चुकीच्या मार्गाचा वापर केलास तर मग तुला हे द्यायचं काय नाही ते आम्ही ठरवू. म्हणून लोकांना कष्ट करायला शिकवलं पाहिजे. इथं परिश्रम, विना परिश्रम का जो शब्द आहे ना, विना परिश्रम नसते, लक्षात ठेवा. शांत बसायला काय कष्ट करायला लागते का? बाहेरचं ऐकू येत नाही, पण बसायचं होते का आपल्याला? तेच मोठं परिश्रम. शांत बसायचं एवढं मोठं परिश्रम काही नाही. भगवंतांनी, मुनी महाराजांनी एक 10 एकर उकरलेत म्हणून त्यांना मोक्ष मिळाले. असं झाले. खरा पुरुषार्थ त्यांनी कशात केला? शांत बसण्यात. हा, मग
खरं कष्ट कुठलं आहे? शांत बस. मग ती मिळते, ती करायची शक्य आहे. तसं सगळं धर्म करणं चांगलं आहे, सरळ आहे, सोपं आहे. पण विनय ठेवणं आपल्यापेक्षा मोठ्यांचा, आपल्यापेक्षा लहानांचा विनय करणं फार कठीण. क्षमा धारण करणं सगळ्या जीवनाच्या बाबतीत फार कठीण आहे. आणि तोच खरा धर्म, तीच खरे परिश्रम आहे. म्हणून इथं बाह्य परिश्रमाच्या अपेक्षेनं कोणत्याही परिश्रम न करता उत्तम गुणांची प्राप्ती होते. विनय से उत्पन्न होने वाली महाकीर्ति तीनों लोकों में फैल जाती है. या विनय गुणांवर मिळणारी जी कीर्ती आहे ती नुसतं कीर्ती नव्हे, महाकीर्ती आहे. कीर्ती आणि महाकीर्तीतला फरक काय? कीर्ती म्हणजे आमचीच लोक आम्हाला ओळखतील, आमच्या संबंधित लोक, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांचा प्रभाव असतो, आपल्याच लोकांच्या मध्ये ज्यांचा प्रभाव असतो त्यांना कीर्ती म्हणायचं. आणि महाकीर्ती कशाला म्हणायचं? तर शत्रू सुद्धा आपलं कौतुक करायला पाहिजे. शत्रूच्या हृदयात सुद्धा आपल्याबद्दल कुठं तर एक आदराचं स्थान निर्माण होण्यासारखं जे आपण बघतो, आपला जो व्यवहार असतो, जो गुण असतो, त्याला महाकीर्ती म्हणते. आपल्या आपल्यात काय जैन लोकांनी, जैन भगवंतांचं आणि जैन गुरूंचं कौतुक करणं काय कर्तव्यच होते, कीर्ती आहे. पण अन्य लोकांच्या सुद्धा स्वतःची गुणांची कीर्ती होणे त्याला महाकीर्ती. म्हणून आम्ही सगळे कीर्तिवान होऊ शकतो, पण आचार्य विद्यासागर महाराज महाकीर्तिवान, कारण अन्य लोकांना सुद्धा त्यांना स्वीकारलं, त्यांच्या गुणांना स्वीकारलं, त्यांच्या वात्सल्याला स्वीकारलं, त्याचे अनुभव प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आले. म्हणून या शब्दातले अंतर फरक कळले पाहिजे. आम्ही काय म्हणतो महाकीर्ती म्हणजे विश्वातली कीर्ती, असं नाही. त्याला क्षेत्राच्या अपेक्षेनं गुंतवायचं नाही, क्षेत्राच्या अपेक्षेनं त्याची व्याख्या करायची नाही. महाकीर्तीचा अर्थ आहे की सर्व जाती धर्म, सर्व त्रियांच्यापर्यंत. महाकीर्तीचा अर्थ तर तुम्ही देवलोकापर्यंत आपली कीर्ती पसरली पाहिजे. श्रेणिक राजाच्या सम्यक्त्वाची कीर्ती कुठपर्यंत होती? देवलोकापर्यंत होती. स्वर्गामध्ये इंद्रसभेमध्ये त्यांच्या सम्यक्त्वाची चर्चा होणार आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वर्गातले देव कोण असायो? श्रेणिक राजा, त्याच्या गुणांची चर्चा स्वर्गात व्हायला लागली, इंद्रसभेत व्हायला लागली. आपली चर्चा आपल्या घरात तर कोण करतात? आणि आम्ही जगावर राज्य करायला चाललोय, जगाला बंधनात ठेवायला चाललोय. चंद्रपूरसागर महाराजांना वाटतंय पोती खाव सगळं माझं ऐकलं पाहिजे. तुझ्या घरातली बैल तुझं ऐकतात का? तुझ्या घरातल्यांच्यावर तुझा प्रभाव आहे का? तुझ्या संघावर तुझा प्रभाव आहे का? अजून संघातली लोक आमचं ऐकायला तयार नाहीत आणि आम्ही जगावर राज्य करायला चाललो. आपल्या गावात आपलं कोण ऐकत नाही, आम्ही तालुक्याचं नेते व्हायला चाललो. तालुक्यात आमचं कोण ऐकत नाही, आम्ही जिल्ह्याचं नेते व्हायला चाललो. फरक आहे. कोण आहे श्रेणिक राजा? काय आहे त्याच्यात एवढं गुण? बघायला देव खाली आणि मग त्या देवांनी त्याची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये तो न सांगता परीक्षा घेतली. त्यामुळे कॉपी करायचं आणि नाटक करायचं प्रश्नच नाही, फॉर्मॅलिटी करायचं. तो त्याच्यात पास झाला आणि मग लोक त्या स्वर्गातल्या देवांनी त्याला नमस्कार केले आणि कौतुक करून स्तुती करून गेले. कीर्ती आणि महाकीर्तीचा फरक
हा फरक। तर अशी महाकीर्ती 3 लोकांमध्ये पसरते आणि इसी विनय से सज्जनों के समस्त पदार्थों को जानने वाली सर्वोत्कृष्ट बुद्धि उत्पन्न हो जाती है, म्हणजे केवळ ज्ञानाची प्राप्ती होते। 3 लोकांतील समस्त पदार्थांना जाणण्याची क्षमता कोणामध्ये आहे? केवळ ज्ञान। केवळ ज्ञान कोणाला असतं? अर्यंतांना। केवळ ज्ञान कोणाला असतं? अर्यंतांना। म्हणजे विनय गुणामुळे केवळ ज्ञानासारख्या महान वृद्धीची, महान बुद्धीची प्राप्ती होते। म्हणून विनय आपल्याला सर्वांचा केला पाहिजे। विनय धारण करने वाले मुनियों को अपने संग में भी मान या आदर सत्कार मिलता है, बड़प्पन मिलता है, कीर्ति मिलती है, सब लोग उनकी स्तुति करते हैं तथा विनय से मुनियों को शुद्ध तपस्वरण और शुद्ध रत्नत्रय की प्राप्ति होती है। विनयाच्या माध्यमातून आपल्या संगाती परसंगाती त्यांचा आदर होतो, त्यांच्यावर श्रद्धा वाढते, त्यांच्याबद्दल या ठिकाणी मोठेपणा मिळतो, त्यांची कीर्ती सगळीकडे पसरते आणि सर्व लोक त्यांची स्तुती, भक्ती, पूजा, अर्चा ह्या सगळ्या गोष्टी करतात। तुम्हाला किती पटेल मला माहित नाही। आचार्यजी जेव्हा आजारी होते तेव्हा आचार्यांच्या विरोधाला विचाराला विरोध करणारे सुद्धा एक मोठे आचार्य आम्हाला भेटले। त्यांना मी अत्यंत नम्रतेपूर्वक मी त्यांना नमस्कार केला, सगळं झालं। त्यावेळी त्या आचार्यांच्या विचाराला, आता त्यांनी मला जे सगळं बोललं ते सत्य होतं। त्यांनी म्हटले हम आचार्य श्री को कभी त्यांनी विद्यासागरजी म्हणले नाही, आचार्यांच्या समकालीन असे आचार्य म्हणजे वयानं तेवढं वय असं विद्वान बुद्धिमत्ता सगळी थी। तर त्यांनी म्हणलं बेटा चंद्रपुर सागर हम कभी आचार्य जी को नाम नहीं लेते, लेकिन उनके शिष्य जो एकांत से ऐसे सब प्रभाव करना चाहते हैं उसको आचार्य जी कुछ नहीं बोलते, इसलिए भी कभी कभी आचार्य जी के बारे में बोलना पड़ता है। लेकिन मैं आपको बताता हूँ, तुम्हें कौन थे सरल सागर जी कौन थे, मैं आपको बताता हूँ कि आचार्य जी जैसा साधु भारतवर्ष में ज्यादा उम्र उनकी होनी चाहिए और आज उनका स्वास्थ्य ठीक नहीं है। हम भी हमारे क्षेत्र पर उनके स्वास्थ्य हेतु और उनकी आरोग्य हेतु हम भी शांति धारा का अभिषेक करेंगे। भगवान उनको ज्यादा उम्र दे, क्योंकि आचार्य जी जैसा पुनः साधू इस धरती पर होना असंभव है। त्यांनी एवढ्या 10 मिनिटाच्या आमच्या चर्चेत एकदा पण विद्यासागरजी बोलले आचार्य, मी नेमावरून येताना एका क्षेत्रावर गेलो, तेही साधू आचार्य आचार्यांच्या विचाराला कायम विरोध करणार, पण त्या साधूंच्या हातात सुद्धा आम्ही आचार्यांच्यावर लिहिलेले ग्रंथ जेव्हा त्या साधूंच्या हातात दिलो तेव्हा त्या साधूंनी ते ग्रंथ असं डोकीला लावले आणि आपल्या संघात असणाऱ्या ब्रह्मचारिणी दीदींच्या माताजींच्या सांगितले, इसको हमारे कमरे में रखना, मुझे इसको पढ़ना है। महाकीर्ती ज्याच्याकडे विनय असतो ना तो अन्य संघातल्या साधूंच्या हृदयात सुद्धा आपलं स्वतःचं स्थान निर्माण करतो। आम्ही त्यांच्या क्षेत्रावर बसून सरळ सागरजी आम्ही 1 तास चर्चा करत होतो। त्यांनी म्हटले हम आचार्य के बारे में कभी नहीं बोल सकते, आचार्य जैसा चारित्रवान साधु और भारतवर्ष में नहीं है और भविष्य में होगा इसकी गारंटी हम नहीं देंगे। लेकिन मी प्रत्येकाला त्यांचा
की जसं तुमचे शिष्य तुमचं ऐकत नाही कितीदा सांगितलं सुद्धा. त्यांच्या एका शिष्याचं मी उदाहरण दिलं तर म्हटले नाही आम्ही 2-3 बार बतावं सुनते नाही. तसं आचार्यश्री पण एकांतामध्ये आपल्या शिष्यांना सांगतात या वादविवादाच्या विषयावर बोलू नका, लोकांना शांती, समाधान, एकता असलं उपदेश करा. आता काही आमच्यासारखे शिष्य ऐकत नाही, त्याला आचार्यश्री काय करायचं? दारू पिणाऱ्याच्या पोराला काय आई वडिलांनी दारू पिऊन शिकवलं का? आता वाईट मारामारी गुंडगिरी करणाऱ्या मुलांना त्यांच्या आई वडिलांनी थोडे संस्कार घातले का? कर्माच्या उदयात त्याच्या संतीमुळे तो तसं बघला. तसं आज आमच्यासारख्या शिष्यांच्या एखाद्या बोलण्याला, एखाद्या व्यवहाराला धरून तुम्ही गुरूंच्यावर का जाता? आज माझा स्वभाव थोडा चिडतो म्हणून काय तुम्ही संमती सागरांनी माझ्यावर चंद्रपूजाकरांना चिडायचे संस्कार घातले का? त्यांनी तर आम्हाला फार समजावून सांगत होते, सगळ्यात जास्त मला समजावून सांगत होते. म्हणून यदा कदाचित थोडा तर फरक आमच्यावर झाला. मुलाचे दोष आई वडिलांना देऊ आणि शिष्याचे दोष गुरुंना देऊन चालतील का? ही मी त्यांना समजावून सांगितलं. मी जेव्हा चर्चा केली आहे सरळ चालण्याच्या बरोबर, त्या दिवसापासून त्यांची तीव्रता कमी झाली. चर्चेनं तीव्रता मिळते. आम्ही विनय केलो तर आम्हाला समोरच्या विनयाची अपेक्षा आहे. आमच्या स्टेजवर दुसऱ्या साधून यायचं नाही आणि दुसऱ्या स्टेजवर आम्ही कधी जाणार नाही. खरं जगानं आम्हाला मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. असं कसं होईल? होऊ शकणार. गोल घुमट मध्ये तुम्ही गेल्यावर, विजापूर आहे ते गोल घुमट मध्ये गेल्यावर तुम्ही जर जय जिनेंद्र म्हणला तर तुम्हाला 7दा काय मिळणार? जय जिनेंद्र. तुम्ही नमोस्तू म्हणला तर तुम्हाला ऐकू काय येणार? तुम्ही शिवी दिल्यावर. तसं तुम्ही या जागरूपी गोल घुमट मध्ये तुम्ही जर समोरच्यांना आदरानं विनयानं जर बघितला तर तुम्हाला जग आदर नक्की. आम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्या संघाला नावच ठेवलं. आम्ही आयुष्यभर दुसऱ्या साधू संतांचा तिरस्कार केला. आम्ही आयुष्यभर शेजाऱ्यांना नावच ठेवलं. आम्ही आयुष्यभर दुसऱ्या समाजातल्या लोकांना नावच ठेवलं. आम्ही आयुष्यभर आमच्या गल्लीतल्या लोकांना नावच ठेवलं. आणि आम्ही अपेक्षा करलोय गल्लीनं मला नेता स्वीकारला पाहिजे, घरातल्या लोकांनी मला कर्ता समजलं पाहिजे. कसं शक्य? तुम्ही कधी तर कोणाला तर चांगलं निदान स्वप्नात तर म्हणा खरं खरं म्हणते होत नाही. आम्हाला सगळ्या अपेक्षा, मी पण आहे त्याच्यात, मला सगळ्या अपेक्षा समोर त्यांच्याकडूनच आहे. पण मी कधी विचार करत नाही समोरच्यांना सुद्धा माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असू शकते. तुम्ही विनय केला चतुर्विध संघाचा तर तुमचा विनय 3 लोकांमध्ये तुमची कीर्ती, आपली कीर्ती पसरल्याशिवाय राहत नाही. आणि एवढंच नव्हे तर त्या मुलीचं तपश्चरण शुद्ध होतं आणि शुद्ध तपश्चरण झाल्यामुळं रत्नत्रयाची सुद्धा काय होते? शुद्धी होते. आणि रत्नत्रयाची शुद्धीच आत्म्याच्या शुद्धीला निमित्त आहे. आत्म्याच्या शुद्धीला केवळ जाप निमित्त नाही, विनय असला पाहिजे. अधिका स्वभावमती माताजी यांनी आता माझ्याकडे चिठ्ठी दिली स्वभावमती माताजी की मला माताजींची समाधी चांगली होण्यासाठी सेवा तर करायचीच आहे, पण माताजींची समाधी चांगली व्हावी या भावनेनं मला त्यांची साधना चांगली व्हावी या भावनेसाठी मी भाताचा त्याग करतो, सफरचंद आणि केळीचा त्याग करतो. रोज 300 वेळा म्हणजे 3 माळा नमोकार मंत्राच्या जापे रोजचं माझा इथे आहेच. पण माताजींची साधना सानंद व्हावी, त्यांची समाधी उत्कृष्ट व्हावी म्हणून माझं एक धर्मभावनेनं मी हे करतो. आता माझं शरीर असं आहे, मी त्यांची किती हातपाय दाबेन, किती वयावरती करेन माहीत नाही,
पण अंतरंगातनं त्यांच्या समाधीच्या भावनेचा तुम्ही भाव करतो. मी माताजींना म्हणतो, भाताचा त्याग करण्यापेक्षा मी तुम्हाला एक मंत्राचं पान देतो, जे आपण रोज संध्याकाळी 108 वेगवेगळे शांती मंत्र म्हणणार होतो. शांती कर, पूर्ती कर मधले शांती मंत्र, ते भाताचा त्याग करण्यापेक्षा, कारण वयावृत्ती करणाऱ्या लोकांच्याकडे शक्ती असायला पाहिजे आणि खाण्यापिण्याचा त्याग केलं तरच माझी भावना आहे असं. आता केळीमुळे तुम्हाला हे पावसाळ्याचे दिवस आहेत, ठीक आहे, केळी त्याग करा, पण तुमचं शरीर एवढं मजबूत पाहिजे आता की तुम्हाला माताजींची वयावृत्ती करण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. त्यामुळं त्या भाताचा त्याग करण्यापेक्षा एक फक्त घड्याळाला 15 मिनिटं लागतात शांततेनं ते म्हणायला. तुम्ही ती रोज भगवंतांच्या पुढे बसून ती शांती मंत्राची जी 108 वेगवेगळे शांती मंत्र आहेत त्याचं जाप करा. कारण मी ते म्हणलो, पण सामुदायिक घ्या लागल्यावर ते मुलांना मुलींना वेळ द्यायला कमी पडायला लागलं. म्हणून तुम्ही आहे, वीर सागर महाराज आहे, सरळ सागर महाराज आहे, मी जरा राजा माणूस आहे, मला काय असलेले कष्ट करायला जमणार नाही. मी परिश्रमाशिवाय मोठेपणा मिळवणारा साधू. त्यामुळं तुम्ही संघातल्या लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी, माताजींनी तर स्वतः करायलाच पाहिजे, तुम्ही देतो, पण तुम्ही सगळ्यांनी संकल्प हो की माताजींची समाधी आनंद पद्धतीनं पार पडू दे, आमची समाधी अशा पद्धतीने होऊ दे, असं पहिला संकल्प करायचा. आणि ते 108 ते मंत्र होईपर्यंत जग इकडचं तिकडं होते. किती चांगली परवा कोल्हापूरची मैत्रीण आमची स्टेजवर, जी किती जवळची मैत्रीण होती, त्यांना सांगायला पाहिजे, किती जवळची मैत्रीण होती, किती चांगली भक्ती होते, किती मोठा उपसर्ग होते, इथं भूकंप होते, पण आम्ही न आणता तो संकल्प करून ते 108 शांती मंत्र होईपर्यंत सगळ्यांच्यासाठी आदिनाथ भगवंतांचा चेहरा किंवा पुस्तक या 2 शिवाय आमचं लक्ष इकडं तिकडं होता कामा नाही. आपण हात दाबून पाय दाबून जेवढी वयावृत्ती करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त हे वातावरण, हे सगळं त्यांच्या विशुद्धीला धरणार. आणि मग तुमच्या समाधीच्या वेळेला सुद्धा आमच्यासारखी राही असलो तर नक्की मग तुमच्या समाधीला, कारण समाधीची भावना करणं फार कठीण आहे आणि इतरांची समाधी होते असं आपण त्यांच्यासाठी वेळ देणं फार कठीण. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने हा विनयाचा भाग, तुम्ही आम्ही हात पाय दाबणार, म्हणजे तुम्ही हात पाय दाबचिला, मी माताजींच्या जवळ बसून उपदेश देईन, हा विनय दिसण्यासारखा आहे. त्याच्यात कदाचित छळ कपट असू शकतं, असण्याची संभावना होऊ शकते, पण भगवंतांच्या पुढे बसून, गुरूंच्या पुढे बसून, आपण एकांतात बसून आपल्या माताजींची किंवा जगाचं चांगलं होते म्हणून जी जाप्य भक्ती, जी तपश्चर्या करणार आहे त्याच्यात प्रदर्शन नक्की नसणार आहे, पण आपली श्रद्धा आणि आपलं समर्पण हे 100% असतं. म्हणून आपण अशा पद्धतीने ज्यावेळी विनय करतो, मग आम्ही या गोष्टी आज माताजींच्या संलेखनाच्या निमित्तानं केलो, तर आमच्या संलेखनाच्या वेळेला आपोआप सगळं जग आपल्याजवळ आपली सेवा करेल. हे माताजींच्या पुत्र संपलोच नाही, सगळे भैया, सगळे दीदी, सगळे श्रावक श्राविका, तुम्हाला आम्ही काही 15-20 मिनिटं जापे करा म्हणणार नाही, पण किमान दिवसातला एक कायोत्सर्ग 9 ओंकार मंत्राचा रोज करतोय, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा एक, आणि त्या कायोत्सर्गाची भावना असली पाहिजे की माताजींची समाधी सांगून दे. हा चातुर्मास हा अध्यात्म ज्ञानाच्या अपेक्षेनं, साधनेच्या अपेक्षेनं, अंतरंग साधनेच्या अपेक्षेनं
आमच्यासाठी सुद्धा तो फायदाच होऊ दे म्हणून किमान एक तर काही खरं पाहिजे. आणि रोज शांती मंत्राची 108 जाप इतर आपण सामुदायिक सगळ्यांना घेऊन करतोय. असा विनय आपण ज्यावेळी इतरांच्यासाठी करेल, इतरांच्या बाबतीत करेल, ते तुमच्या विनयासाठी, तुमचा विनय करण्यासाठी, तुमची समाधी साधण्यासाठी कोण ना कोणतं तुमच्या देखील ती भावना आमच्या. म्हणून रत्नत्रयाची शुद्धि होते, प्राप्ति होते. विद्वान पुरुषों को इस विनय से ही चारों आराधनाओं की प्राप्ति होती है. मैत्री, प्रमोद आदि गुण प्रकट होते हैं. क्षमा, मार्दव, आर्जव आदि गुण प्रकट होते हैं और मन वचन की शुद्धता प्राप्त होते. या विनयानंच काय होतं म्हणून सांगितलं? चारों आराधना, दर्शनाराधना, ज्ञानाराधना, चारित्राराधना आणि तप आराधना, या 4 आराधनाच मिळते. भगवती आराधनेमध्ये काय केले? या 4 आराधनाच आहेत. अखंड भगवती आराधना समजून घेतलेलं सार कशामध्ये? विनयामध्ये. 4 आराधनाची प्राप्ती विनयामुळे होणार. अखंड भगवती आराधना समजून घेतलं, वाचलो, केलो तर वाचलो आम्ही पुस्तक, पण ती 4ही आराधना आमच्या जर जीवनात आणि हृदयात असायला पाहिजे, आयुष्यात असायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? म्हणून फक्त सगळ्यांच्या प्रती विनय, आदर, यथायोग्य त्यांचा विनय करणं. म्हणून ती एक महाराज आहेत ना, आम्ही लगेच असं तिरस्काराच्या भूमिका खरोखर सांगतो. म्हणजे माझ्या मनात पण येत होतं, पण मी वाचल्यापासून माझ्यातनं बंद झालं. आम्ही काय करतोय? डोकं वर करून पोहतोय आणि माझ्यासारखा पोहणारा व्यक्तीच्या जगात कोण नाही, हा अहंभावनेचा भाग. पण आचाशी उदा तैरो नाही डुबकी लगा, बुडायला पाहिजे. समुद्राच्या तळाला तुम्ही एक 5 मिनिटं जरी गेला तर रत्न मिळण्याची शक्यता आहे, मोती मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यभर समुद्रात डोकंवर तोंडवर करून कितीही पोवला तर खाऱ्या पाण्याशिवाय काही मिळणार. मोठी त्रास आहे. तसं स्वाध्याय, आम्ही स्वाध्याय रमलो पाहिजे, त्याच्यात रमलो पाहिजे आणि रमण्यापेक्षा मुरलं पाहिजे. गुलाबजामुन चांगलं खावं लागतंय, नुसता पाकत आणि बुडलेलंच म्हणतात. मुरल्यावर बुडायचं काय उघड? गुलाबजामुन बुडवून काढलं म्हणजे त्याचा आनंद येत नाही. त्यात काय पाहिजे? पाक मोडायला पाहिजे. त्यातला कुठलाही कण फोडून काढला तर त्याच्यात साखर लागली पाहिजे, पाक लागला पाहिजे. बुडवून काढलं तर वरच पाक असते, हात नसते आमच्यासारखं. मुरायला पाहिजे. तसं स्वाध्यायात. म्हणून मी आमच्या सरळ सगळ्यांना सांगतो, खरं काय बाबा अजून ऐकायला तयार नाही. स्वाध्याय नुसतं बुडा लागला, खरं मी मुरा म्हणालो. जरा चिंतन करा, जरा त्याचं रमंत करा, जरा त्याला म्हणजे सगळ्या बाजूनं समजावून घ्या. नुसतं वाचलो वाचलो वाचलो, नुसतं मी ते पाठ केलं नाही. 4ही बाजूनं एका विषयानं माझ्या समोर आलं, संकट माझ्यावर झालं तर 4ही बाजूनं त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी वाचणं आणि बुडणं उपयोगाला येणार नाही, तर त्याच्यामध्ये मुरणं उपयोगाला येणार. म्हणून आम्हाला मुरायला पाहिजे. मग काही साधू मंदिरात दर्शनला गेल्यानंतर ते पद्मावती क्षेत्रपट प्रशिक्षण आशीर्वाद देतात. आमच्या मनात एवढंच असं खरं, त्याचं काय काम होतं, तिथं काय जायचं काम, तिथं काय काम. अरे ती भगवंताची
शासन देवी देवता आहे. त्यांनी भगवंतांची सेवा केल्या. तुमची सेवा करणाऱ्याला दोन्ही हाताने आशीर्वाद देत आहे. त्या 3.9 करोड मध्ये आमचं नाव आहे का नाही याची गॅरंटी पण नाही. पण आम्हाला कोण आहार दिलं, आमची कोण वयोवृत्ती केली तर त्याला दोन्ही हातांना आशीर्वाद. त्या तीर्थंकरांची सेवा करणाऱ्या त्या ऐकतांमध्ये हे तुम्ही स्पष्टपणे सांगतो, जे साधू मी पुढं कॅमेऱ्याच्या पुढे सांगणार होतो, जे साधू, जे श्रावक, जे श्राविका तीर्थंकरांच्या शासन देवी देवतांना ऐकनामध्ये मानत नाही, ते ऐकन आहेत असं स्वीकारत नाही, ते मिथ्या दृष्टी पक्की. त्यांची पूजा करायला सांगितलं नाही, त्यांना अर्घ्य द्या म्हटलं नाही, त्यांचा अभिषेक करा म्हटलं नाही, पण ते तीर्थंकरांचे सेवक आहेत एवढं तर आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही सौरभ सुशांत आमची लई सेवा करतात म्हणून त्यांना तुमच्या घरात जेवायला आल्यानंतर त्यांना पाठ घाला, त्यांच्या हातावर पाणी घाला, त्यांना चांदीची ताटली द्या, त्यांचं पूजा करा, आम्ही म्हणत नाही. पण ती महाराजांची सेवा करतात, व्यवस्था करतात म्हणल्यानंतर त्यांना निदान पाणी पिता काय विचारणं तर आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. तसं विनयाचा अर्थ काही साधूंनी त्यांचा अभिषेक, त्यांची पूजा, त्यांना अर्घ्य देणं हे मानलं, ते पण मिथ्यात्व आहे. पण ते तीर्थंकरांचे सेवक आहेत हे समजावून घेऊन जसं आपण सामान्य श्रावकांचा, आपल्या भक्तांचा, आपल्या सेवकांना आशीर्वाद देतो, त्यांच्या चांगल्या होण्याची भावना करतो, त्यांचा अनादर करत नाही, त्यांचा अभिनय करत नाही, त्यांच्या वाईट भूमिका कधी आम्ही वाईट भावाची भूमिका करत नाही, तसं त्या शासन देवी देवतांच्या बद्दल जाता जाता तुम्हाला आशीर्वाद लवकरात लवकर तुमचं तिथलं आयुष्य संपू दे. तुम्ही तो मनुष्य पर्यायात या, तुम्ही पुरुष पर्यायात या, तुमची दीक्षा होते आणि भगवंताची सेवा करत करत तुम्ही पण एक दिवस भगवंत होऊ दे असं विनयपूर्वक आशीर्वाद देऊन त्यांच्याबद्दल भावना करायला काय आपल्या बापाचा बटून बिघडते. अहो ती शांतीसागर महाराजांचा पिक्चर काढला की तो घरचा माणूस, किती आम्ही वेळे बघा. नाम निक्षेप शिकवताना आम्ही जगाला सांगतोय नाम निक्षेप फक्त व्यवहार चालवायला आहे, तिथं गुणांची अपेक्षा नाही. आणि ते राजू पाटील शांतीसागर महाराजांचं पिक्चर काढलं, त्याच्या स्टुडिओचं नाव किंवा त्याच्या त्या ह्याचं नाव पद्मावती, ते उगाच आहे, त्यानं पद्मावती स्टुडिओ ते असं आरापूर्वक शास्त्रीय पिक्चरचं ते तसं त्याचं. तर आमच्यातल्या एका महाराजांनी तुला मदत करतो, खरं ते पद्मावती प्रोडक्शन ते काय ते स्टुडिओचं नाव तू बदल, मग तुला मदत करतो. आता त्या नावाचा आणि याचा काय संबंध आहे? आता एखादं उद्या तुमचा भक्त कोणतं आहे म्हणता येईल बघूया बरं. आमच्या हॉस्पिटलला एक 10 लाख रुपये दान देणारा एक भक्त आहे आणि त्याच्या बायकोचं नाव पद्मावती. आम्ही म्हणायचं काय तुझी बायको बदल मग आम्ही तुझं 10 लाख देतो म्हणतोय. किती आम्ही म्हणजे हट्ट, ईर्ष्या किंवा द्वेष किंवा किती आमच्या मनात त्या भूमिका आहे, त्या नावाचा आणि त्याचा काय संबंध आहे असं नाही. म्हणून आम्ही एखादा साधू तो स्वतः देवी देवतांची पूजा काही मानत नाही, पण बाबा असं जाता जाता असे श्रवण योगामध्ये मला लई त्रास होणार. ते भंडार बस्तीत जाताना सगळ्या महाराजांच्यावर आम्ही जाणार, ते अजून मी म्हणजे अक्षरशः खरं सांगतो मी भगवंत माझ्या मी एवढे दिवस ब्रह्मचारी अवस्थेपासून त्या श्रवण योगा जातोय. मला ते इकडं त्या भंडार बस्ती ते पद्मावती काही कुष्मांडेचं मंदिर आहे मला कधी माहीतच नाही. आपण ज्या गावाला जात नाही त्या गावाची चौकशी कधी करतच नाही. मी परवा चातुर्मासला मस्तकाभिषेकच्या वेळी गेलो तेव्हा ते
करणार आणि मग तिथं आज 24 तीर्थंकरण. म्हणजे इथं जाऊन काय करते ती? म्हणून मग बघायला गेलो. मला 15 वर्ष लावून बेळगोळा जात होतो. म्हणजे दीक्षा घ्यायच्या अगोदर 5-6 वर्ष गेलो. माझं कधी लक्षच नाही इकडं तिकडं. आपला उद्देशच नाही तो. म्हणून आम्हाला काही दुःख झालंच नाही. आणि ते बघितल्यावर क्षणाला त्यांना आशीर्वाद द्यायचं काय काम? यदि तिथं जात्यातच का तर चल. मग कर्मकांड वाचू लागलो. आत्मासागर काय? आत्मासागर महाराज काय? हां, त्यांनी तिथं आशीर्वाद द्यायला. मग मी म्हणले मग कर्मकांडाच्या स्वाध्यायात मग आमच्या सगळं लक्षात आलं का आपण एकमेकांच्या बद्दल विचार करतो. परत अजून पुढे जाऊन चिंतन झाल्यावर झालं जसं आपण श्रावकांना आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो. आम्ही दुसऱ्या संघातल्या साधूंना घेऊन येणाऱ्या त्यांच्या संघपतींचा त्यांच्या श्रावकांचा आपण जसं सत्कार करून त्यांच्याबद्दल 2 गोष्टी चांगले विचार करतोय तसं ते महाराज तीर्थंकरांचे सेवक आहेत, एक शिक्षण आहे. म्हणून तुमचं पण चांगलं होऊ दे. तुम्ही पण लवकर दीक्षा घ्या, इथे या, तुमचं पण दीक्षा घ्या, तुम्ही पण भगवान बना असा आशीर्वाद देत असतील. चांगलंच करायला आपण का वाईट वाटून द्यायचं. म्हणून मग माझ्या मनात विशुद्धी झाली आणि मग माझ्या तिरस्काराची गुण झाली. म्हणून आपण विनय गुण हा स्वीकारला तर 4ही आराधना आपल्याला येतात. आपण त्याची श्रद्धा करू शकतो. फक्त जे करायचं ते नम्रते करू आणि इतकी एकाग्र बुद्धीने करायला पाहिजे. रावणासारखा रावण त्या बहुरूपिणी विद्या प्राप्त करण्यासाठी शांतीनाथ भगवंतांची पूजा श्रीकांत भैया कोण केला? रामानं. बरोबर का? रावणानं कोण केलं? देवी प्रसन्न करायचं नाही आपल्याला. देवी प्रसन्न व्हायला पाहिजे. आपण करायच्या नादाला गेलो तर मग बिघडते. बरोबर. हा, आता ते तुम्हाला रोज देवी सांगून जाऊन मला देवी प्रसन्न घ्यायची. रावणानं ती बहुरूपिणी विद्या प्राप्त करण्यासाठी शांतीनाथ भगवंतांची पूजा केली. भले त्याच्यात स्वार्थ होता, मला ती विद्या मिळावी, रामाचा पराजय व्हावा, पण त्याला प्राप्त झाली. काम केली नाही ती विद्येनं तो भाग वेगळा. कारण महापुरुषांच्या विरोधात कोणतीही विद्या काम करत नाही. माताजी एक वाक्य लक्षात ठेवा. महापुरुषांच्या विरोधात कोणतीही अशुभ विद्या काम करत नाही. ती काम करायला लागल्या याचा आम्ही उत्तर चुकीचं आहे आणि आम्ही बरोबर असेल तर ती काम करू शकत नाही. बाहुबली भगवंतांना, बाहुबली राजकुमारांना भरत चक्रवर्तीचं चक्र काम केलं का? केलं नाही. बहुरूपिणी विद्या प्रभू रामचंद्रांच्या विरोधात काम केली का? करणार नाही, करू शकत नाही. ती महापुरुषांचं हेच तर अतिशय. त्यामुळे आम्ही आमच्या डोकी, आम्ही आमच्या विचारात त्यांचा माझ्यावर प्रभाव झालाय, त्यांचा माझ्यावर प्रभाव झालाय, त्यांनी मला त्रास करायला, त्यांनी माझ्याबद्दल असं बोलतात, त्यांनी माझ्याकडे असं बघतात. आपल्या मनातल्या ज्या शंका, आपल्या मनातली जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलून आपण मग जगात आम्हाला कोणी का. बहुरूपिणी विद्या रावणाला प्राप्त होती की नव्हती? ऐकायला होती की नाही? त्याला प्राप्त करताना कोणता संकल्प करून प्राप्त करतात? रामावर विजय मिळवण्यासाठी ती बहुरूपिणी विद्या प्राप्त झाली की नाही? झाली का झाली नाही? मग रामावर का मारली नाही? रामाचा प्रभाव का करू शकले नाही? कारण राम सत्य धर्माचा, न्याय धर्माचा पालन करणारा तो पवित्र माणूस होता, तो महापुरुष होता. मग ज्या वेळेला आम्ही सत्य धर्माचं, आम्ही ज्यावेळी पवित्र धर्माचं, आम्ही ज्यावेळी ती श्रद्धा आमची पक्की ठेवी त्यावेळी जगातली कुठलीही तंत्र मंत्र शाकिनी ठाकिनी विद्या आमच्यावर काम करू शकत एवढा दृढ विश्वास असला पाहिजे. सगळ्या गोष्टी आम्ही सांगण्यासारख्या नसत्या. आमच्या खोली पूर्ण लिंबू पडले
लिंबू पडले होते. आमच्या खोलीच्या पुढं कुंकू हळद सगळं पडलं होतं. आम्ही आमच्या संघासाठी पुढं सांगायसाठी जाता जाता पिंचीन सारवून आम्ही पुढे गेलो. माझ्या आदिनाथ भगवंतांच्या भक्तांवर लिवणाऱ्या माणतुंग आचार्यांचं उपसर्ग जर त्या शासन देवी देवता त्या आदिनाथ भगवंतांच्या देवता दूर करू शकतात, तर माझे आदिनाथ भगवंतांच्यावर जर श्रद्धा पक्की असेल तर तो लिंबू दूर करू शकत नाही. विश्वास पाहिजे, आमचा श्रद्धा पाहिजे पक्की. हे मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से तू कह दे मेरा खुदा बड़ा है. आम्ही त्या मुश्किलाला म्हटलं पाहिजे. आणि हे तर आता सम्यक दृष्टी झालेलं एवढा पक्का आहे. म्हणजे आहे मी म्हणत नाही सम्यक दृष्टी, पण भगवंतांच्यावर माझी एवढी श्रद्धा आहे एवढा पक्का आहे. मला धर्मावरच श्रद्धा नव्हती. ते स्मशानभूमीत उतरून टाकलेलं लिंबू पिळून मी सरबत करून पिलो. त्यामुळे भूत माझ्या वर्ण लागत नाही, भूतच माझ्या आत बसले. त्यामुळे वरच्या भूतातला मी भेटच नाही. खरं सांगतात का? खरंच पिलं का? मी कधी माणसांच्या झोपतच नव्हतो. कायम असं अमावस्या पौर्णिमा भूत काय नसते. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तीच्या मरणाला मृत्यूला निमित्त ठरलाय द्वेष भावनेनं, ती व्यक्ती मेल्यावर व्यंतर होते आणि ती तुम्हालाच त्रास देते. व्यंतर जर सगळ्यांनाच त्रास देत असते, हे तर मला त्रास द्यावा लागला आणि माझ्या बाजूला बसलेले महाराजांना का देऊ शकत नाही. याचा अर्थ ते व्यंतरांना मी निमित्त. पण ती व्यंतर देव सुद्धा ज्या वेळेला आम्ही खरे देव शास्त्र गुरु यांच्यावर अंतरंगातनं 100% समर्पणाने श्रद्धा करतो, त्यावेळेला ते व्यंतर देव सुद्धा हे वीतराग भगवंतांचे भक्त आहेत म्हणून त्यांना त्रास. काय व्यंतर देव? अहो, हे शासन देव असतात ना, ते भवनवासी देव असतात आणि जे देवी असतात त्या व्यंतरवासी देवांच्यातले जे देवी तेच आहेत भगवंतांचे शासन देवी देवता. आणि तेच या सगळे उपसर्ग दूर करायची जी भूमिका असतात ते काय आदिनाथ येऊन दूर करत नाही, पार्श्वनाथ दूर करत नाही. माझ्या मालकाची पूजा कोणतर करायला लागले म्हणून ते संकटात देवी येतात. का मंदिरामध्ये तुमचं घर नवीन बांधल्यानंतर का घरात भगवंतांची मूर्ती आणून पूजा करायची असते? तर ज्या घरामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त पडत पडलेलं घर असतं, खोल्या बंद असतात, म्हणजे असं असतं, त्या ठिकाणी भगवंतांचा अभिषेक आणि शांतीदार पूजा झाली किंवा दिगंबर मुनी महाराजांचा आहारचर्या विधी झाली, त्या घरातले देव हे व्यंतर देव समजतात. हे वीतरागी भगवंतांचे अन्वय हे भक्त आहेत आणि ह्यांना आता मला त्रास देऊन चालणार ते आपोआप निघून जातात. म्हणून असं ज्यावेळी आपल्या लक्षात येतं ते आपण त्या जीवांची क्षमा याचना करून त्याची विधी आहे त्या विधीपूर्वक क्षमा याचना केली. आणि आता मी खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या भक्त होऊन मी सम्यक दर्शनाचा मार्ग स्वीकारून आता मी मोक्ष मार्ग स्वीकारलोय. तू तर मोक्ष मार्गाची पूजा करणारा जीव आहेस. तू मोक्ष मार्गाला ज्यांनी स्वीकारलं आणि मोक्षाला गेले त्यांचा तो अन्वयी आहे. तूच जर एखाद्या मोक्ष मार्गातल्या जीवाला जर त्रास द्यायला लागलास तर अंतराय करण्याचा बंध तुला होईल. मी तुझ्यासाठी कसं वागलो, तू माझ्यासाठी असं वागला, परत मी तुझ्यासाठी पुढल्या भावात असं वागणार. आता नको. तू पण वीतराग भगवंतांचा अन्वय आहेस, मी पण वीतराग भगवंतांचा अन्वय आहे. आता आपण शत्रू नाही, आपण दोघे मित्र आहोत. आणि तुला माझ्यामुळे जे त्रास झालाय त्याची मी क्षमा मागतो. तू मला क्षमा देऊ नकोस, मी तुला क्षमा करतो.
मी तुझी क्षमा मागतो. आता आपण सगळे शत्रू विसरूया. तूही तुझ्या पद्धतीने मित्रात भगवंतांच्या जीन धर्माचे प्रभाव कर आणि मी पण करतो. अशा पद्धतीनं निश्चल मनानं अंतरंगातून आपण ज्यावेळी त्या जीवाची क्षमा याचना करतो त्यावेळी ती जीव यंत्र देव सुद्धा आपल्याला त्रास द्यायचं बंद करतात. कुठं मोरपंख घेऊन अंगावर मारून घ्यायची काही गरज नाही. या माझ्याकडे मी आहे, काही गरज नसते. हे सगळं थोतांड आहे. लक्षात सगळ्याचा अभ्यास आणि अनुभव घेऊन मी इथं आलो. नांदरवाल्यांना विचारा, यात भूत प्रेत हे सगळं अंगात येणं आणि देव येणं येणं याचा अभ्यास मला जास्त आहे काय 50 वर्षाची दीक्षा घेतलेल्या साधूंना जास्त अनुभव. सगळं करून आलोय मी. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण सगळ्यांचा विनय केलो. शत्रूंचा सुद्धा जर यथायोग्य विनय आदर लाचार म्हणून नव्हे एक जीव म्हणून आम्ही केलो तर ते सुद्धा आपल्याला क्षमा करून आपल्या बरोबर आदराची भूमिका ठेवतात. म्हणून विनय गुण हा फार महत्त्वाचा. आणि इथं मग सगळे मित्र बनतात, उपसर्ग दूर होतात, उनके उपसर्ग सब नष्ट हो जाते. विनय तीनों लोक में तीनों लोकों की लक्ष्मी आकर प्राप्त होते. म्हणजे त्रिलोकीनाथ केवळ ज्ञानी आपण बनून आपण मोक्षाला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. त्या ठिकाणी सबसे बड़ा आश्चर्य तो यह है कि इस श्रेष्ठ विनय से अपने आप खींची हुई मुक्ति रूपी स्त्री स्वयं आकर मुनियों को आलिंगन देती है. या ठिकाणी सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे तर हे श्रेष्ठ विनयानं आपल्याकडं मुक्ती रूपी लक्ष्मी म्हणजे ती स्त्री म्हणजे तो मोक्ष आपल्याकडे काय होतो आकर्षित होतो. आणि ती स्वतःहून कुठली स्त्री मुक्ती रूपी लक्ष्मी रूपी स्त्री आपल्याला आलिंगन देते. आणि इस प्रकार फिर बता देवांगनाओं की बात ही क्या है. इस प्रकार इस विनय का अत्यंत श्रेष्ठ फल जानकर चतुर पुरुषों को मोक्ष प्राप्त करने के लिए समस्त संघ की सदा विनय करते रहना चाहिए. म्हणून सांगितलं की सगळ्या काय तुम्ही देव पूजा आणि या विनयाचं फळ स्वर्गातलं सुख मागायला. स्वर्गातलं सुख मागण्याचं कारण काय, हजारो देवी तिथे आहेत आणि त्या हजारो देवींच्या रूपात सुख भोगायचं. अरे ज्यावेळी तू मोक्ष मार्गाची पूजा करतोस, तू विनयाची पूजा करतोस तर साक्षात मुक्ती रूपी लक्ष्मी तुला आलिंगन द्यायला तयार आहे. मग तू स्वर्गातले देवी देवता तुला मिळायचं काय अवघड आहे. ते बिन मागताच तुला मिळणार आहे. तू त्याची मागण्याची काय आवश्यकता नाही. त्याला पूजिकाराचार्य सांगितलं नाही. जर एवढं वजन घेऊन एक व्यक्ती जर डोंगरावर एवढं चढू शकतो तर मग त्याच्यापेक्षा कमी वजन घेऊन चांगल्या रस्त्यावर पायाचं काय अवघड आहे. जर साधना केल्यानंतर मोक्षाचं शाश्वत सुख अनंत सुख मिळू शकतं तर मोक्ष मार्गावर चालणाऱ्या जीवाला कुठल्या पर्याय स्वर्गाचं सुख मिळायचं काय अवघड आहे असं त्यांनी प्रश्न. लक्षात आपल्याला हा विनय गुण आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांना त्या विनय गुणाची प्राप्ती होते आणि आपल्या निमित्तानं आजपर्यंत अनेक जीवांचा जो अभिनय झाला आहे त्या सर्व जीवांची क्षमा मागूया. खम्मा मिसो जीवाना सभी जीवा खम तुम्ही नित्य मिसो होतीसो वैरन वचन कीनवी सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जब नित्य नहीं मगर गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.